पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत। गावदेवी चषक 2021 च्या स्पर्धेचे मित्र आपण आगास पाहतोय। एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील काही लढती आपण पाहतोय। आज निश्चितच तीन संघांचा आपण जर विचार केला तर एक सुंदर आणि सुरेख कामगिरी त्यामध्ये कालिका माता खारबाव असेल, जय हनुमान गोवे असेल आणि त्याचबरोबर गावदेवी रांजोळी हा संघ असेल। तर चला जय हनुमान गोवे संघ नाणेफेक जिंकतोय। आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, वेळ फार कमी आहे आपल्याकडे, अजून या स्पर्धेतला अंतिम सामना बाकी आहे। त्या अनुषंगाने प्लीज आपण आम्हाला सहकार्य करा। जय हनुमान गोवे विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फास्ट। नाणेफेक जिंकून संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतो। संघाच्या संघाने केलं विनंती असेल आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे। निर्धारित 3 षटकांचा सामना आहे, कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा पहिल्या 3 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये येतील म्हणजे परममित्र या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं केलं सुरेख समालोचन ओव्हर टू कालुराम केने सर। खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर। आपण ऐकत होतो या अगोदरच्या सामन्यामध्ये मोहनदादा भोईर यांचं समालोचन। तर मित्रांनो आपण पाहतोय गावदेवी चषक 2021 चा थरार आणि एक बिग मॅच। एकाच परिसरातील दोन्ही संघ जय हनुमान गोवे आणि गावदेवी स्पोर्ट रांजनोली संघ, या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ कालिका माता कालवार या संघाबरोबर आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठी सज्ज होईल। जय हनुमान गोवे वर्सेस गावदेवी स्पोर्ट रांजनोली। तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्या। आमचे दोन्ही मैदानी पंच खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत, भाऊ पाटील सर आणि मुरलीधर जाधव। निर्धारित 3 षटकांचा सामना असेल आणि यानंतर चालू सामन्यातून विजयी संघ कालिका माता कालवार या संघाबरोबर खेळण्यासाठी सज्ज होईल। आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हटलं तर मित्रांनो या गावदेवी चषकामध्ये कालिका माता कालवार संघाचा फलंदाज मुकेश यांनी मात्र आपलं नाव गाजवलेलं आहे। दुसऱ्या सामन्यातून या खेळाडूनं तब्बल 17 चेंडूमध्ये 58 धावांची नाबाद केली साकारलेली आहे। त्यामध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांचा समाविष्ट आहे। शेलूमाता वल या संघाबरोबर ही कामगिरी केली होती फलंदाज मुकेश यांनी। त्यानंतर जगदीश मात्रे बलवंत स्मृती पिंपळस संघाच्या जगदीशाला देखील संधी होती। 49 धावांवर नाबाद राहिलेले आहेत। हार्ड लक वीर तानाजी दापोडे, बेस्ट ऑफ लक जय हनुमान गोवे। तर एक बिग मॅच, दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत। दोन्ही संघांचा जर आपण उल्लेख केला तर दोन्ही संघामध्ये फार अनुभवी असे खेळाडू आहेत। खरोखरच मी जय हनुमान गोवे संघाचे जे गोलंदाज आहेत त्यांचे अभिनंदन करीन ज्यांनी 3रं आणि 4थं शतक हातळलं। खास करून उल्हास यांनी शेवटच्या शतकामध्ये जी गोलंदाजी केली त्याच्याच बलावर जय हनुमान गोवे संघ विजयी झालेले। खरोखरच चंद्रकांत यांनी देखील चांगली कामगिरी केली होती। सामना सुरू करा, कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका। खास करून मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती करेन त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। उल्हास यांनी देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळली। खरोखरच चंद्रकांत आणि उल्हास दोन्ही खेळाडू हे सामनावीराचे खेळाडू म्हटले तरी वावगं ठरणार नाहीये।
कारण की उल्हाशाने अप्रतिम गोलंदाजी करून दापोडे संघाच्या फलंदाजांना धावांसाठी झळकवलं आणि अंतिम क्षणी आपल्या संघाला देखील त्यांनी विजय मिळवून दिला. खरोखरच गोवे संघाच्या विजयामध्ये जे विजयाचे शिल्पकार आहेत त्यामध्ये उल्हास याचं देखील आवर्जून नाव घेतलं जाईल. चंद्रकांत यांना जरी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं तरी मात्र उल्हास यांच्या कामगिरीला देखील कमी लेखून चालणार नाहीये. धन्यवाद साहेब. निश्चितच जयमान गोवे संघ त्वरित सामना सुरू ठेवा, नाहीतर आपल्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. आम्हाला आयोजन कमिटीच्या कडून सूचना आलेली आहे. प्लीज कुंदन पाटील साहेब आपली रजा घेताना ऍक्शन मध्ये आपण त्यांना बघितलं, त्यांचा संघ या स्पर्धेतून बाहेर झालेला आहे. 3 शतकांचा सामना आहे, कुठल्याही प्रकारचं पॉवर प्लेचं शतक नसणार आहे. मित्रांनो आपण भरपूर स्पर्धा खेळतोय, भरपूर स्पर्धेचा अनुभव सर्वांना आहे. 2 क्षेत्ररक्षक हे कंपल्सरी 30 सर्कल मध्ये राहतील. त्वरित सामन्याला सुरुवात करा. सुनीलजी भगत. खरोखरच उल्हास आणि चंद्रकांत आज दोघांसाठी खास दिवस असेल. 11 चेंडू 22 धावा होत्या आणि या गोलंदाजांनी काही चमत्कारी गोलंदाजी केली. घरच्या खेळपट्टीवर वीर तानाजी दापोडे संघाला पराभूत केलेले. तर जाऊया सामन्यामध्ये. सुनीलजी भगत स्टार्ट करा. गोलंदाज तयार. सुनील भगत. 10 खेळाडूंची संघ उतरलेले आहे. जवानमान गोवे संघ. गोलंदाज तयार. सुनील भगत. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शॉट फाईन लेग कडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतायत. पायाच्या साहाय्याने मात्र चेंडू अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी मूल्यवान एक धाव देखील त्यांनी वाचवलेली आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. गोकुल यांनी 3 धावसंख्येनिशी आपल्या धावांना आगास केलेले आहे. आपलं वैयक्तिक खातं आपण ओपन केलेले आहे. 3 शतकांचा सामना असेल. आता मात्र गणेश पाटील स्ट्राइक वर असतील. गोलंदाज तयार. सुनील भगत. अतिशय चांगला फटका. लेटकटचा फटका. गॅप मधून चेंडू फरार होतोय. सिपर कव्हर बाउंड्री कडे चेंडू जातोय सीमा पार. चौकार. गुड शॉट. काय फटका केलेत. आमच्या प्रवेशद्वाराला हा सलामी देणारा हा चौकार आपण बघितला गणेश पाटील यांच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षकाचं देखील मी कौतुक करेन. चांगला प्रयत्न केला होता. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली होती, मात्र ही शर्यत चेंडूने जिंकली आणि चेंडू सीमापार चौकार. धावसंख्या झाली ती 7 धावा. वेळ कमी घे मित्रांनो प्लीज. आम्ही भरपूर अनाउन्समेंट करतोय तुम्हाला. गोलंदाज तयार. ते मात्र आडव्या बॅटने फटका केले. डीप मिड विकेट. सीमारेषेकडे चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट. दिलीप यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावेनी संघ पोहोचतोय तो 9 धावा कंप्लीट. 6 धावा गणेश पाटील यांच्या नावावर तर 3 धावा गोकुल यांच्या नावावर. 3 चेंडू मध्ये 9 धावा. चांगली सुरुवात आहे. गोलंदाज तयार. सुनील भगत. ओव्हर द विकेट. इथे मात्र लाईन चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा होतोय. अतिरिक्त धावसंख्येने भर. संघाच्या फलकावर दुहेरी अंकांनी धावसंख्या लागते ती बिनबाद 10 धावा. 10 धावा. मात्र एक चांगला चेंडू आहे. ऑफसाइड रिझन मध्ये चेंडू कव्हर आणि पॉइंट वर चांगले क्षेत्ररक्षण होते. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 11 धावा. 11 धावा. अजूनही शतकातील 2 चेंडूंचा खेळ शेष असावा. 11 धावा झालेले आहेत. आमचे स्क्वेअर लेग पंच मुरलीधर जाधव आणि मेन पंच भाऊ पाटील. अतिशय चांगला लेटकटचा फटका.
क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये शर्यत. आता मात्र शर्यत जिंकलेली ती क्षेत्ररक्षकांनी. चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेले. 2 धावा निश्चित मिळतील. 2 धावेने संघ पोचतोय तो 13 वर. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील भगत जीवनमान गोवे संघाकडून पहिलं शतक घेऊन हे मार्गस्थ होतील. जयनमान गोवे संघाला शुभेच्छा दिल्या द्वारकानाथ पाटील यांनी. द्वारकानाथ शांताराम पाटील आपल्या घरच्या संघाला ऑल द बेस्ट करतोय. गोलंदाज तयार. इथे मात्र फटका केलेत. उंची जास्त लांबी कमी मात्र चांगले क्षेत्ररक्षण होते. 2 धावा कंप्लीट केलेले. तिसरी धाव घेण्यासाठी इथे मात्र फलंदाज धावचित बाद. गोकुल बाद झालेले आहेत. धावबाच्या स्वरूपात पहिला आद्रा आणि धावसंख्या पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांनी मात्र पूर्ण भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटवर आपली छाप सोडलेली आहे. उत्कृष्ट गुणलेखक. भिवंडी सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो की 40+ अल्पेश गायकवाड नावाचा जलवा मात्र भिवंडीमध्ये सुरू आहे. भिवंडी सिनियर 40+ चा हा एक प्रमुख गुणलेखक म्हणून ज्याची निवड देखील झालेली आहे. गेम स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. 7 चेंडू मध्ये धावा झाले आहेत त्या 15. गोकुले धावबाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आणि पाहूया आता अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मला वाटतं पुन्हा एकदा राजू पाटील यांना आमंत्रित केले जाते मैदानामध्ये. कदाचित जर पहिल्या शतकामध्ये असते त्याचे स्क्वेअर लेग रिझन मध्ये जो चेंडू गेला होता जिथे 3 धावा आले त्या पहिल्या चेंडूवर, त्या 3 धावेतून काही धावा वाचल्या असत्या. देविदास अनंत पाटील यांच्याकडून बक्षीस लावण्यात आलेले. दिलीप दादा यांच्यासाठी जर आपण या शतकामध्ये 4 चेंडू डॉट काढले तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. धन्यवाद. बघा काय बक्षीस लावले. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन असेल. 4 चेंडू डॉट करायचे आहेत, 500 रुपये पटकवायचे आहेत. यतीश म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. अरविंदजी भोईर, विजयदादा पाटील, छत्रपती दादा गायकवाड, टार्झन पाटील, जंबो पाटील, सर्वच खेळाडूंनी अपार मेहनत घेतलेली आहे स्पर्धेसाठी. गावदेवी 40+. गोलंदाज तयार. दिलीप निलकंठ साठी पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी. गॅप मधून चेंडू फरार होतोय. निश्चितच कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये मात्र ऍक्सिडेंट होता होता वाचलेला आहे. मित्रांनो कॉल करत जा. शीर सलामत तो पगडी 50. चार धावा आलेले आहेत. 4 धावांनी संघ पोहोचतोय तो 19 वर. 19 धावा. शीर सलामत तो पगडी 50 आहे. मित्रांनो क्रिकेट आपण खेळायचंय. हा खेळीमेळीचा खेळ आहे. आनंदाने खेळायचंय. कुठल्याही प्रकारची कोणाला इजाबाजा होणार नाहीये याची देखील आपण ग्राउंड मध्ये खेळताना दक्षता घ्यायची. कॉलिंग फार महत्वाची असते. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील बरेचसे असे ऍक्सिडेंट बघितलेले आहेत. बरेचसे खेळाडू ना दुखापत देखील झालेली आहे. त्या अनुषंगाने आपण थोडस दक्ष राहायचंय. 19 धावा. हर्षद चौधरी, वीर तानाजी दापोडे या संघाचे उत्कृष्ट फलंदाज.
दिलीप. पुढील चेंडू निलकंठ साठी, ते मात्र मोठा फटका. चेंडू हवाई फायर. 6 धावांसाठी गावदेवी षटकार. या षटकारिणी मात्र धावसंख्या आपल्याला वधारताना पाहायला मिळते, ती 25 धावा. क्या बात आहे. निलखंड यांची बॅट मात्र आता तलपलेली आहे. काय फटका खेळलेत, फुलटॉस डिलिव्हरी होती. खराब चेंडूचा खरपूस समाचार आणि कुठेतरी चेंडू जाऊन पडतोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 25 धावा झालेले आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय गावदेवी स्पोर्ट रांजोली संघ. 8 चेंडूमध्ये 25 केलेले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या 10 चेंडूमध्ये देखील 20 पेक्षा जास्त धावांची अपेक्षा असेल. निलखंड यांच्यासाठी हा चेंडू अतिशय चांगला चेंडू. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल गावदेवी रांजोली संघाला. धावसंख्या पुढे सरकेल ती 26 वर. षटकार खाल्ल्यानंतर लगेच कमबॅक केलेले दिलीप यांनी. राऊंड द विक. ते मात्र फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये. अप्रतिम. जयल उल्हास यांच्या मार्फत अप्रतिम. खरोखर ज्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली केली, संघाला विजय मिळवून दिला आणि या सामन्यातून एक चांगला झेल. गणेश पाटील यांची खेळी संपुष्टात आलेले. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनवर उल्हास यांच्याकडून चांगला झेल. गोलंदाज तयार. पुढील चेंडू. ते मात्र कोलवट टप्प्याचा चेंडू. चेंडूला खोदून काढले. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतात. एकाच हाताने चेंडूला पकडलेले आहे. मला वाटते विजय आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या झाली ती 28 धावा. 28 धावा चांगली टोटल. शेवटचा चेंडू शेष. अप्रतिम डिलिव्हरी. थोडस लवकर खेळले होते आणि आपण परिणाम स्वरूप बघितला. चेंडू डॉटच्या स्वरूपात यष्टीरक्षक बंडू पाटील यांच्या हातामध्ये. 28 धावा. पहिल्या शतकाचा विचार केला तर 15, दुसऱ्या शतकामध्ये 13, अशा 14च्या सरासरीनं 2 शतकाच्या समाप्तीनंतर 28 धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्ड वरती. गावदेवी स्पोर्ट रांजोली संघाच्या शेवटचं आणि अंतिम शतक असेल. मित्रांनो लवकर प्लॅनिंग करा, कोणाला शतक द्यायचं आहे आणि लगेच खेळायला सुरुवात करा. चंद्रकांत की उल्हास. आणि निश्चितच उल्हास याच्यावर विश्वास दाखवलेले दिलीप बंडू पाटील यांनी. का नाही, कारण की मागचा सामना आपण बघितला तर घरच्या संघाला त्यांच्याच खेळपट्टीवर पराभूत करण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा होता तोच गोलंदाज उल्हास. पुन्हा एकदा येतोय जॉनमन गोवे संघासाठी तिसरं शतक घेऊन. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ कालिका माता कालवार या संघाबरोबर आजच्या दिवसाचा शेवटचा सामना खेळेल. उल्हास मार्गस्थ होतील. इथे मात्र लाईन थोडीशी चुकीची आहे पाहायला मिळते उल्हास यांची. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ते 29 धावा. 29 धावा. द्वारकनाथ आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो निलखंड. उल्हास यांचा चेंडू हलक्या हातानं फक्त स्ट्रेअर केलाय. एक धाव कंप्लीट आणि धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकेल ती 31 वर. 31 धावा झाल्यात
अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. उल्हास ओव्हर द विकेट डॉर्कन त्यांच्यासाठी. अप्रतिम डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. पिचवर लँड झाल्यानंतर चेंडूनी उंची कमी घेतली होती. बीट केलं होतं फलंदाज डॉर्कन त्यांना. बाकीचं काम यष्टीरक्षक बंडू पाटील चोख बजावत आहेत. 31 धावा. ते मात्र मोठा फटका, चाबूक फटका म्हणता येईल. विकास केसीनाथ पाटील स्टँडच्या वरून चेंडू मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी गावदेवी षटकार. सदोतीस धावा. या षटकारांनी मात्र धावगतीला आकार दिलेले आहे. 37 धावा झालेले आहेत. अजूनही येणारे 3 चेंडू या शतकातील शेष आहेत. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी गोलंदाजी चांगली केली तेच गोलंदाज. उल्हास इथे मात्र लाईन चांगली आहे. थोडेसे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. गुडलाईन स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. गती जास्त होती. अपेक्षित उचली देखील प्राप्त केली होती आणि बीट केलं तो फलंदाजाला. परिणाम सर्व आपण बघितलं. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. 2 चेंडू शेष. 37 धाव संख्या. उल्हास इथे मात्र पुन्हा एकदा सुरमधुर आवाज बॅट मधून आलाय. चेंडू कुठेतरी जाऊन लांब पडतोय. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. 17 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. एक शेवटचा चेंडू शेष आहे. काही फलंदाजी करतायत दोरखणात. खरोखर मागच्या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघाला झगरून ठेवलं धावांसाठी. त्याच गोलंदाजावर आम्ही होतोय दोरखणात. ते मात्र फुलटॉस डिलिव्हरी होती. आउटसाइड ऑफस्टम्पच्या बाहेरचं 1+1 अशा 2 धावा म्हणजे एकूण धावा झाल्या 45 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी. फुलटॉस डिलिव्हरी. कार्पेटे सरने चेंडू खेळलेत. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि 47 धाव संख्येवर पोहोचलेल्या विजयासाठी 48 धावांचं लक्ष असेल ते जय हनुमान गोवे संघासमोर. 18 चेंडू 48 धावा बनवाव्या लागतील ते जय हनुमान गोवे संघाला. पाहूया 48 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील की या उलट चांगली गोलंदाजी होईल गावदेवी स्पोर्ट रांजोली संघाकडून. हे आपण ऐकणार आहोत माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांच्याकडून. धन्यवाद कालुग्राम केनी सर. चला रांजोळी संघाला विनंतीला लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावायचं प्लीज. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 47 आणि विजयाचं लक्ष्य ते 48 धावांचं.
आणि प्रति षटकाचा आपण विचार केला तर एक 16 धावांची सरासरी आहे. अस्किंग रन रेट धावांची जी गती आहे प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि निश्चितच या धावा जर कार्यच असेल तर मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामधून 1-2 मोठे पटके लागणं अत्यंत गरजेचं आहे. चला रांजोळी संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंच आमचे रवाना झालेले आहेत तेव्हा विनंती असेल जय हनुमान गोवे या संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. तर निश्चितच काल्हेर येथून बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच एक चांगलं व्यक्तिमत्व रमेशदादा पाटील यांच्याकडून गावदेवी होली संघाला या स्पर्धेचे आयोजन नियोजन आणि जे मैदानामध्ये दोन्ही संघ खेळत आहेत गावदेवी स्पोर्ट रांजनोली आणि जय हनुमान गोवे या दोन्ही संघांना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद रमेशदादा पाटील आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. धन्यवाद. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. दिलीप आणि संजू विजयाचं लक्ष 48 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 16 धावांची सरासरी आहे. तर सलामी गोलंदाज रोहिदास वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक करतात तर रोहिदास स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संजूला नॉन स्ट्राईक साईड दिलीप लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन आपण मैदानामधून पाहतो. प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर अजून या स्पर्धेतील एक महत्त्वाचा सामना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातील अंतिम सामना विजेता संघ आणि कालिका माता कालवार. पहिला चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू डीपला जातो. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्यासाठी आत्मघातकी प्रयत्न असा पडतो. फलंदाज संजूला मात्र मैदान सोडावं लागतं. ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं अपटेकर चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. चेंडू डीपला गेला होता. एक धाव कंप्लीट केली होती मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी मात्र संजय हा फलंदाज धावचीच स्वरूपाने बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन उल्हास जातोय. चला प्लीज लगेच आपण 30 याचं सर्कल क्रॉस करायचंय. मित्र धाव घेण्यासाठी कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण धाव घेतो तेव्हा कॉलिंग करणं फार महत्त्वाचं असतं. एस नो बट या गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. कॉलिंग कुठल्या प्रकारचं झालं नव्हतं. उल्लंघन झालं होतं तिन्ही गोष्टींचं आणि फलस्वरूप मात्र फलंदाज संजू याला मैदान सोडावं लागतं. एक धाव कंप्लीट झाली होती आणि एक धावेने संघ धावसंख्या 1-5-1. पहिलं षटक प्रगतीपथावर विजयासाठी 48 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 16 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न जय हनुमान गोवे या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर आदर्श शिक्षक शैलेश पाटील सर आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. दूरवून खेळण्याचा प्रयत्न निश्चित ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंच मात्र नो बॉलचा इशारा करतात. एक खराब चेंडू आपण पाहिला होता. पंच नो बॉलचा इशारा करतात. ओ स्टेप फ्री डॅशेल. रोहिदास लेफ्टन ओरचा मारा. पुन्हा एकदा दूरवून खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र दिलीप याला ठिकाणी मैदान सोडावं लागेल.
कंप्लीट एक ऑप्शन फक्त बाद होण्याचा असतो, फलंदाज धावस्वरूप बाद होऊ शकतोय. नेक्स्ट फलंदाज सुनील. चला सुनीलजी, आपण थोडस त्वरा करा, वेळ कमी घ्या, जेणेकरून या स्पर्धेला उशीर होणार नाही प्लीज. फलंदाज बाद झाला होता दिलीप. अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं जातं, चेंडू ऑन साईडला जातोय, आउट फील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल, फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. धावा स्वरूप तर निश्चितच 45 या वयोगटातील फलंदाज संघामधून नसल्या कारणाने हे षटक समाप्त केलं जातं. षटक क्रमांक पहिले संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जनमन गोयल संघ परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय. धावसंख्येने फक्त आणि फक्त 4, येणाऱ्या 12 चेंडूमधून अजून विजयासाठी तब्बल 44 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. चला आपण वेळ कमी घ्या प्लीज, आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजी दुरा सांभाळतो गोट्या. काही प्रेक्षक स्पर्धेची कड्यावरून या स्पर्धेची मजा घेताना आपण पाहतोय. मात्र त्या प्रेक्षकांना एक विनंती असेल, आपण जरा व्यवस्थित सावरून बसायचंय. पहिल्या षटकात आपण विचार केला तर थोडंसं बॅकफुट आपण पाहिलं होतं. जनमन गोयल संघाला दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. गोट्या एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आतापर्यंत ज्याने चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो, वेल जज कॅच, फलंदाज फेल होतोय. बंडू सर्वात महत्वाचा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. बंडू नेक्स्ट फलंदाज न्यू बॅट्समॅन विजय जातोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि ह्याचबरोबर एक 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6. दुसऱ्या षटकाला प्रारंभ विजयाचं लक्ष आपण पाहिलं होतं 48 धावांचं. आतापर्यंत धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 6. परिपूर्ण बॅकफुट आपण पाहतोय जनमन गोयल संघाला. चेंडूला सुंदर ऑन साईडला फटका आपण पाहतो. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आहे, अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि पारी समाप्त होते या ठिकाणी सुनील भगत याची. वेल जज कॅच.
नेक्स्ट न्यू बॅटमॅन विकास जातोय. मिस टाइम फटका चेंडूमध्ये शतरक्षक खाली आहे आणि अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो गोकुली द्वारा. दुसऱ्या स्केलमध्ये आपण पाहिलं तर गोकुल यांनी अतिशय उत्तम झेल कलेक्ट केला होता. फलंदाज विजयाला मात्र मैदान सोडावं लागतं. आज मात्र प्रत्येक खेळाडूला परफॉर्मन्स काढण्याची संधी प्राप्त झाली या ठिकाणी. महत्वाच्या सामन्यामधून मात्र या ठिकाणी या संघानं निश्चितच अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. जागून चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, कुठल्या प्रकारचा फुटवर पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. सामन्यावर परिपूर्ण पकड आपण पाहतोय. गावदेवी रांजोळी या संघ अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू पुन्हा एकदा बीट होताना आपण पाहतोय. फलंदाज विकास याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर परिपूर्ण बॅकफुटवर एक पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय. महत्वाच्या सामन्यामधून नांगी टाकताना जय हनुमान गोविया संघ विजयापासून अजूनही बऱ्याच धावा दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू चेंडूला भिरकावून दिला जातात. अतिशय देखणा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. फलंदाज बिंदाशाच्या बॅट मधून आपण पाहिला बिंदास्त फटका. संदीप आहे, सो सॉरी. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. चेंडूला सुंदरसा अंडर अतिशय उत्कृष्ट फटका, अप्रतिम फटका आपण पाहतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. अतिशय अप्रतिम फटका, अतिशय अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. धावसंख्या 22 आहे. किती अजूनही विजयापासून 26 धावा दूर आहे. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. चेंडूला थोडस ऑन साइडला केले जात आहे. 1 धाव पूर्ण. आता मात्र फक्त जे विजयाचं अंतर आहे ते कमी होऊ शकतं. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 24. चला कालिकमाता कालवार संघाचा संगणक आपण टॉससाठी नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कालवार संघाचा संगणक आपण विलंब करायचं नाही प्लीज, आपण लगेच जायचंय. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. त्या फटक्यांची आवश्यकता या अगोदर होती. मात्र विजयापासून 18 धावा दूर आहे. चेंडूला ऑन साइडला केले जात आणि चेंडू मात्र जातोय वाडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे. मिळेल फक्त 1 धाव आणि 1 धावेने मात्र पराभवाचा थोडासा धाव काढलीच नाही का.